नमस्कार, मी रोहिणीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दाल मखनी। त्यासाठी मी इथे राजमा भिजत घातलेला होता 5 ते 6 तास। आणि आपली ही काळी उडीद डाळ, अख्खे जरी काळे उडीद घेतले तरी चालतात। मी इथे काळ्या उडदाची डाळ घेतलेली, ती पण सेम 5 ते 6 तास भिजत घातलेली। हे सगळं कुकरमध्ये टाकून स्वच्छ चोळून घ्यायचं, जेणेकरून जरा जी काळी उडदाची डाळ आहे ना आपली, त्याचा जो काळी साल आहे ना ते थोडीफार निघून जाईल। जास्त काळी होऊ नये आपली दाल मखनी, म्हणून चांगलं चोळून स्वच्छ दोन्ही डाळी एकदम धुवून घ्यायच्या 2-3 पाण्याने। 2-3 पाण्याने मी इथे धुवून घेतलेली डाळ चांगली। आता याच्यात पाणी ओतून कुकर लावून घेऊया आपण। 1 तांब्या पाणी घातले मी इथं, आणि थोडंसं तेल आणि कलरसाठी थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली, बाकी काय नाही टाकलं। आता आपण कुकर बंद करून घेऊया। मीडियम फ्लेमवर 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या, जेणेकरून मग डाळ चांगली शिजली जाते आपली। आता मी त्या गॅसवर पातेलं ठेवलं, तेल गरम करून घेतले। त्यात आपण जिरे टाकलेले तडतडायला, थोडासा ओवा टाकला तरी चालेल, आणि जिरे टाकले, हिंग आणि आलं लसूण पेस्ट। आता हे चांगलं फ्राय करून घेऊया आपण। आता आपलं चांगलं आलं लसूण आणि ते फ्राय झालेले। आता आपण टॅमॅटो प्युरी टाकून घेऊया। 25 टॅमॅटो घेतलेले आहेत मी, 3 ते 4, आणि त्याच्यात कोथिंबीरचे डंठल घेतलेले थोडेसे वाटण्यासाठी। आणि आता याचं सगळं पाणी आटून द्यायचं। तोपर्यंत इकडं कुकर झालेला आहे। आता कुकर फुलवून घेतला आहे। आपण बघूया किती शिजलेले आपल्या डाळी। आता आपल्या डाळी चांगल्या प्रकारे, राजमा चांगला शिजलेला आहे आपला। दाल मखनी कशी घट्टच असते, त्याच्यामुळं डाळी चांगल्या शिजाव्याच लागतात। आता आपण रवीने चांगलं याला घोटून घेऊया, जेणेकरून असं मिक्स होईल दोन्ही। अशा पद्धतीने चांगलं घोटून घ्यायचं। चांगलं घोटून झालेलं आहे आता। तोपर्यंत आपलं तिकडं गॅसवर हे ठेवलेले आपली टॅमॅटो प्युरी शिजायला ठेवलेली आहे। तर इथे चांगली डाळ घोटून घेऊया। चांगली एकजीव होईपर्यंत घोटून घ्यायची। आता आपण चांगली डाळ घोटून घेतलेली, तोपर्यंत इकडं आपलं सगळं जे टॅमॅटो प्युरीतलं पाणी वगैरे होतं ना, ते सगळं आटलेलं आहे। बाकी काही घालायची गरज नाही। आता तेल चांगलं सुटलं, थोडीशी हळद पावडर टाकली आणि मिरची पावडर। मीठ तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि हलवून घेऊन आपण डाळ त्याच्यात मिक्स करून घेऊया। टाकताना गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे, जेणेकरून 1 चमचा मीठ टाकून घेतलं। चांगली मिक्स झालेली आहे आपली डाळ। बघा, चांगला दाटसरपणा आलेला आहे। वरतून थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। आता चांगली उकळी आलेली आहे बघा, छान। आणि आपली जी साई आहे ना घरची, तीच फेटून घेतलेली आहे, आणि वरतून मस्त मलाई अशी टाकून घेतलेली। मलाई चांगली मिक्स करून घ्यायची। बघा, आता आपली दाल मखनी तयार आहे। नाव दाल मखनी म्हणल्यावर त्याच्यात मक्खन तर पाहिजे नसेल, त्याच्यामुळे मी ते 1 ते 1.5 चमचा मक्खन टाकून घेतले। वरतून तुम्ही कसुरी मेथी पण टाकू शकता, माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकलेली नाही। वरून मस्त कसुरी मेथी टाकून द्यायची। बघा, आपली दाल मखनी तयार झाली।